हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. हो मानलेले म्हणजे तिसऱ्या वेगामध्ये पक्षीचा मृत्यू होतो, पशुमध्ये चौथ्या वेगामध्ये मृत्यू होतो आणि मानवामध्ये हे 8व्या वेगामध्ये मृत्यू होतो. तर आपण आता या चरकांनी आपल्याला चरक, वाघबट आणि सुश्रुताने डिफरंट समजा मतानुसार आपल्याला त्यांनी वेगांचे लक्षणं सांगितले. तर आपल्याला सिलेबसमध्ये चरक बघायचं. तर आता चरक जर बघितलं मित्रांनो, तर त्याच्यामध्ये चरकांनी आपल्याला जे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केले ते आपण बघूया. तर पहिले लाईन असं सांगते की तृष्णा मोह दंत हर्ष प्रसेक वमतु क्लम भवंत आदे वेग रस प्रदोषक आसुरुक प्रदोष आता द्वितीय तू. आता पहिला वेग जे की रस धातूमुळे होतो आणि रसदुष्टी लक्षणं जे सांगितले ते म्हणजे काय की प्रथम तृष्णा होते, मोह होतो, नंतर दंत होते, हर्ष, प्रसेक, वमतू उत्पन्न होतो. असे विविध प्रकारचे हे लक्षणं रसधातू दुष्ट झाल्यामुळे बघणार. आता नंतर त्यांनी दुसऱ्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला की द्वितीयम तू वैवर्ण्य भ्रम वेपतू मूर्छा जृंभा अंग चिमचिमायत तमक. म्हणजे दुसऱ्या वेगामध्ये हे रक्तधातू दूषित होते आणि ते रक्तधातू दूषित झाल्यामुळे तिथं आपल्याला कोणते लक्षणं दिसतात. तर वैवर्ण्य उत्पन्न होतो, भ्रम म्हणजे चक्कर येते, त्याच्यानंतर जृंभा येते, त्याच्यानंतर मूर्छा येते, त्याच्यानंतर आपल्याला त्यासोबतच छद्रीसुद्धा येते आणि नंतर त्यासोबतच आपल्याला चिमचिमायन, तिथं आपल्याला चिमचिमायनसुद्धा लक्षणं दिसतात. तर अशा पद्धतीने हे दुसऱ्या वेगाचे लक्षण सांगितले. नंतर तिसऱ्या वेगामध्ये काय म्हणतात की ते म्हणतात दुष्ट पेशितात तृतीय मंडल कंडू शिवतू कोठ. म्हणजे तिसरं वेग हे मांस धातू दुष्ट झाल्यामुळे होतं. आता जिथे जिथे मांस धातू दुष्ट होतो तिथं ते खाज उत्पन्न होणे किंवा तिथं कोट उत्पन्न होणे, शूल शोथ उत्पन्न होणे, त्याच्यासोबतच तिथं मंडल आकृती प्रकारचे शोथ उत्पन्न होतात. अशा पद्धतीने हे तिसऱ्या वेगाचे लक्षण सांगितले. आता याच्या समोर जे येते ते म्हणजे चौथ्या वेगाचे लक्षण सांगितले की वाता आदी जाश्च चतुर्थे दाह सर्दी शूल मूर्छा आद्य. म्हणजे वात आदी दोष म्हणजे चौथ्या वेगामध्ये त्यांनी सांगितले की वात पित्त कफ जे दोष उत्पन्न होतात त्या दोषामुळे जे लक्षणं सांगितलेले ते म्हणजे तिथं पहिलं येते ते म्हणजे दाह उत्पन्न होते, छद्री उत्पन्न होते, शूल उत्पन्न होते, अंगद, त्याच्यानंतर मूर्छ आद्य जे वेगवेगळे लक्षणं येतात ते उत्पन्न होतात. अशा पद्धतीने हे चौथ्या वेगाचे लक्षणं सांगितली. आता थँक्यू व्हेरी मच.